नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 18 एप्रिल 2026. एकंदरच आजपासून बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. एकंदरच दक्षिण महाराष्ट्रामध्ये होतो पाऊस हा पुढील 23-24 तारखेपर्यंत देखील पडणार आहे. तर कोणत्या भागामध्ये कोणत्या दिवशी पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजाने सांगणार आहोत. शेतकरी बंधूंनो, तुमचे जे कांदे असतील तर तुम्ही निवाऱ्याला ठेवू शकता आज आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. काही भागामध्ये 2च्या नंतर देखील तिथे पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर या भागामध्ये दुपारी 2च्या नंतर पावसाची शक्यता आहे. तसे धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील दुपारी 2च्या नंतर पावसाची शक्यता आहे. तसे कर्नाटकमध्ये पाऊस पडत आहे. कर्नाटकमध्ये विजापूर, कलबुर्गी, बिदर या भागामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे कर्नाटकमध्ये. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी शिरूर, पाटोदा या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. इकडे पावसाची शक्यता आज नाही तशी, पण एखाद्या ठिकाणी वातावरण बिघडू शकतं. तर तसेच परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता नाही, पण लातूर, नांदेड या भागामध्ये मात्र पूर्व भागामध्ये, दक्षिण पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या भागामध्ये आज पावसाची शक्यता नाही. तर उद्याचं वातावरण अजून वाढणार आहे. उद्या पाऊस अजून ह्या भागामध्ये तर पाऊस आज देखील आहे, पण उद्या पाऊस हा इकडे सरकणार. त्यामध्ये उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर या नाशिक या भागामध्ये उद्या मात्र पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सर्वदूर पाऊस नाही हा तसं. आणि ह्या पाऊस हा वादळी स्वरूपामध्ये, शेतकरी बंधूंनो, वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. मेघगर्जनेसह वादळी पाऊस आहे. यामध्ये दुपारच्या नंतर, दुपारी 2-3च्या नंतर हा पाऊस पडणार आहे जास्तीत जास्त. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज उद्या आहे, पण ह्या भागामध्ये जास्त राहणार आहे उद्या. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, परभणी, बीड या भागामध्ये थोडी जास्त राहण्याची शक्यता. परवा दिवशी 20 तारीख, एकंदरच 20 तारखेला देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे. एकंदरच हा पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये 1-2 दिवसाच्या अंतराने 22-23 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राहणार आहे. तर कोकणामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. मुंबई, ठाणे या भागामध्ये हलकसं ढगाळ वातावरण दिसून येईल. पुणे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र या 2 दिवसामध्ये, म्हणजे आज 18 तारीख, 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 20, 21, 22 तारखेला इथे मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. एकंदरच हा झाला आपला अंदाज. तसेच तुमची शेतीची कामे जी असतील ती आवरून ठेवा, कारण पावसाचा अंदाज आहे. आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी, म्हणजे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज किंवा उद्या दुपारपर्यंत देखील ते कामं तुम्ही आवरून घ्या. उद्या मात्र या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये मात्र तुम्ही उद्या दुपारपर्यंत कामं तुमची आवरून ठेवा. म्हणजेच जे पिकं उघड्यावरती कांदे असे तुमचे पडलेले असेल किंवा अद्रक असेल, ती तुम्ही झाकून ठेवण्याचं काम करा उद्यापर्यंत आणि सतर्कतेने दक्षता घ्या. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.